एनडीटीव्ही मराठीच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला प्रताप सरनाईक आलेले आहेत आणि आज त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. त्यांनीच ती बातमी दिलेली आहे की टेस्ला कार त्यांनी आज विकत घेतलेली आहे. कसा होता अनुभव? नाही, टेस्ला कार भारतातला पहिला मी ग्राहक आहे. म्हणजे टेस्ला कार लॉन्च झाली आणि पहिलं डिलिव्हरी जी आहे ती महाराष्ट्राच्या ट्रान्सपोर्ट मिनिस्टर प्रताप सरनाईकला दिली. ही माझ्या दृष्टीनं महत्वाची गोष्ट आहे. गाडी घेणं काही मोठी गोष्ट नाही, गाड्या कुणीही घेऊ शकतं, परंतु राज्याचा परिवहन मंत्री म्हणून एक इलेक्ट्रिक व्हेकल घेण्याचं भाग्य मला लाभलं आणि त्या माध्यमातून एक सर्वसामान्य जे भविष्यामध्ये गाड्या घेणार आहेत त्यांना एक मेसेज द्यायचा की पर्यावरणपूरक गाड्या जास्तीत जास्त तुम्ही रस्त्यावर आणा. इलेक्ट्रिक व्हेकलला फार भविष्य आहे आणि पुढल्या 10 वर्षामध्ये राज्याचा ट्रान्सपोर्ट मिनिस्टर म्हणून मॅक्झिमम कार्स, 2 व्हीलर्स किंवा 3 व्हीलर ह्या पर्यावरणपूरक म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल असाव्या ह्या मताचं मी आणि राज्य शासन त्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ह्या अर्थसंकल्पामध्ये चांगली तरतूद केलेली आहे. इलेक्ट्रिक व्हेकलला इव्हन अटल सेतू आणि समृद्धी सारख्या महामार्गावर सुद्धा आम्ही टोल फ्री ह्या गाड्यांना केलेल्या आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक गाड्या रस्त्यावर याव्यात यासाठी जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने गप्पा मारणारे जे काही नेते आहेत ते गाड्या मात्र आलिशान वापरताना दिसतात आणि त्या पेट्रोल डिझेलवरच्या असतात. त्यांना तुम्ही आदर्श घालून दिले. नाही, बघा तसं मी कुणावर नाव ठेवणार नाही, कारण मी जरी आज टेस्ला खरेदी केली असेल तरी इलेक्ट्रिक व्हेकल ही माझी पहिलीच आहे. परंतु माझ्या बाकीच्या सगळ्या गाड्या किंवा माझ्या कुटुंबाच्या गाड्या ह्या डिझेल पेट्रोलच्याच आहेत. त्यामुळे मी असं कुणाला दोष देणार नाही. परंतु जुन्या चुका आपल्याकडनं झाल्या, परंतु भविष्यामध्ये मात्र गाड्या घेताना जर इलेक्ट्रिक व्हेकल आपण गाड्या घेतल्या तर निश्चितपणे त्याचा फायदा हा पर्यावरणाला होईल. आणि प्रामुख्यानं मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं वाहतूक कोंडी होते आणि वाहतूक कोंडीमुळे पर्यावरणाचा जो फार मोठ्या प्रमाणात त्रास होतो तो इलेक्ट्रिक व्हेकलमुळे होणार नाही. मध्यंतरीच्या काळामध्ये मुंबईमध्ये जो 4-5 दिवस मुसळधार पाऊस पडला होता त्यामध्ये सुद्धा काही असं तज्ञांचं म्हणणं आहे की डिझेल पेट्रोलच्या गाड्या बंद पडल्या मात्र इलेक्ट्रिक व्हेकल ह्या चालू होत्या आणि त्यामुळे भविष्य हे इलेक्ट्रिक व्हेकलचंच आहे. राहिली गोष्ट इन्फ्रास्ट्रक्चरची, राज्याचा परिवहन मंत्री म्हणून ती जबाबदारी सुद्धा आम्ही स्वीकारतो की राज्यामध्ये ज्या ठिकाणी हवे त्या ठिकाणी आम्ही चार्जिंग स्टेशन उभारू. अजून हे इलेक्ट्रिक व्हेकलचं उत्पादन व्हावं राज्यामध्ये ह्यासाठी आम्ही नवीन उपाययोजना ज्या करायच्या त्या करू. कंपन्या ज्या मोठ्या आमच्याकडे येत आहेत त्या कंपन्यांना जास्तीत जास्त प्राधान्य देत असताना किंवा सरकारच्या माध्यमातून ज्या सुविधा त्यांना हव्या त्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तुम्ही मधल्या काळात घोषणा केलेली होती छावा ऍप लॉन्च करण्याची. हे ऍप कधीपर्यंत प्रवाशांच्या सेवेत येईल असं मानस आहे तुमचं? काही मोठ्या उद्योजकांशी माझं बोलणं त्या संदर्भात चालू आहे, कारण एसटी महामंडळाला सक्षम करण्यासाठी मी हे छावा ऍपचा निर्माण करतोय. कारण रॅपिडो, ओला, उबर सारख्या कंपन्या ऍपच्या माध्यमातून फक्त पैसे कमवतात आणि त्यामुळे राज्याच्या उत्पादनामध्ये वाढ ही होते. परंतु जर राज्यानंच जर एखादी अशी ऍप चालू केली किंवा कंपनी चालू केली तर त्याचा फायदा राज्याला निश्चित होईल, म्हणून मी ती घोषणा केली. ह्याबाबत मी जे उद्योजक आहेत आनंद महिंद्रा कंपनीचे त्यांच्याशी चर्चा केली. त्याचबरोबर योहान पुनावाला आहेत त्यांच्याशी मी चर्चा केली. मोठ्या उद्योजकांशी माझी चर्चा चालू आहे आणि कुणाशी तरी मला जेवी करावी लागेल. बघा, आम्हाला तो अनुभव नाहीये, परंतु अनुभव नसताना नुकसानामध्ये जाणारा व्यवसाय कुठलाही मला करायचा नाही आणि एसटी महामंडळाला सक्षम करण्यासाठी मी ह्या व्यवसायात उतरायचं ठरवलेलं आहे. त्यामुळे आम्ही जेवी करत असताना एका चांगल्या उद्योग क्षेत्राशी संबंधित असलेल्या जर उद्योगपतीशी आम्ही जेवी केलं तर त्याचा फायदा आम्हाला होईल आणि लवकरच आम्ही तो निर्णय घेऊ. शेवटचा प्रश्न, तुम्ही सातत्यानं नवनवीन कल्पना घेऊन येत आहे, जसं ही ऍपची संकल्पना घेऊन आलेला आहात. एनडीटीव्ही मराठीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही अशी एखादी संकल्पना सुचवू इच्छिता का, किंवा जी तुमच्या डोक्यात आहे, जी आजपर्यंत तुम्ही कधीही बोलला नव्हतं मात्र ती लवकरच आणण्याचा तुमचा प्रयत्न आहे? नाही, राज्यामध्ये पार्किंग पॉलिसी बघा, मुंबईमध्ये तर फार काळाची गरज आहे. तुम्ही युरोपियन देशामध्ये जा, तुम्ही अमेरिकेमध्ये जा, तुम्ही म्हणजे कुठल्याही UAE मध्ये जा, तुम्हाला अंडरग्राऊंड पार्किंग प्रत्येक देशामध्ये जी गरज आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी उभारलेले आहेत. परंतु आपल्या देशामध्ये किंवा खास करून मी मुंबई ठाण्याचं किंवा MMR क्षेत्राचं उदाहरण तुम्हाला देईल. आपल्याकडे पार्किंगची फार मोठी समस्या आहे. भर रस्त्यात कुठेही दिसेल त्या ठिकाणी लोक गाड्या पार्क करतात आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होते. माझं धोरण आहे की मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा ह्या विषयावर सांगितलेलं आहे की
पार्किंग पॉलिसी आपल्याला आणायची आहे. पार्किंग पॉलिसीमध्ये जर कुणाकडे ही पार्किंगची व्यवस्था नसेल तर त्याची व्हेकल ही रजिस्टर होणार नाही. आणि म्हणून काय श्रीमंत माणसांनीच गाडी घ्यावी ज्याच्याकडे पार्किंग असेल असंही नाही. गरिबांना सुद्धा गाडी घेण्याचा अधिकार आहे. त्यासाठी मुंबई महापालिका, ठाणे महापालिका, मीरा भाईंदर महापालिका, वसई विरार किंवा कुठलीही महापालिका आहे ती पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देईल. अशा पद्धतीचं धोरण UDCVRच्या तरतुदीनुसार नगर विकास विभागानं आणावं या मताशी मी माझ्याबरोबर आमचे UDचे सेक्रेटरी आणि ट्रान्सपोर्टचे सेक्रेटरी सुद्धा सहमत आले. ते धोरण लवकरच आम्ही आणणार आहोत. पार्किंग पॉलिसी एकदा काय अंमलात आणली की जी कुठेही गाड्याला होण्याचं लोकांचं प्रमाण आहे ते कमी होईल आणि वाहतूक कुठे टाळायला आपल्याला मदत होईल. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.